नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं पल्स करिअर काउन्सिलिंगमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत ऑल इंडिया रँक कितीवर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS, प्रायव्हेट MBBS, BMS, BDS या कोर्सेससाठी ॲडमिशन मिळू शकतं. या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत की ऑल इंडिया रँक किती पाहिजे जर तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटला MBBS, BMS, BDSला नंबर लागायचा असेल तर. काल रात्री उशिरांना जो आहे तो नीट 2026चा रिझल्ट आलेला आहे. यामध्ये आपल्या पेक्षेपेक्षा जास्तच कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत. तर आपण पाहूयात ऑल इंडिया रँक कितीवर तुम्हाला MBBS गव्हर्नमेंटसाठी जो आहे तो लागतो कॅटेगरी वाईज. जर MBBS गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर आपण तर तुमचा ऑल इंडिया रँक हा जवळजवळ 47,800 ज्याला आपण म्हणतो की 48,000च्या जवळपास असला पाहिजे तर तुमचा MBBS गव्हर्नमेंटला नंबर लागू शकतो. जर SC साठी जर पाहिलात MBBS गव्हर्नमेंटचा तर तुमचा ऑल इंडिया रँक हा जवळपास 1,60,000 किंवा 1,61,000च्या जवळ जर असेल तुमचा इझिली गव्हर्नमेंटला MBBSचा नंबर लागून जाऊ शकतो. ST कॅटेगरीसाठी जर तो बोलायचं झालं तर तुमचा ऑल इंडिया रँक हा जवळजवळ 3,43,000 किंवा 3,44,000च्या जवळ जर असेल तर तुमचा इझिली MBBS गव्हर्नमेंटला नंबर लागू शकतो. ओके, VG कॅटेगरीसाठी जर पाहिला तर 90,519 किंवा 91,000पर्यंत तुमचा MBBS गव्हर्नमेंटला नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर NTB या कॅटेगरीसाठी जर बघायला गेला तर MBBSचा जो गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे तो अराउंड 98,000च्या जवळपास आहे. जो विद्यार्थी समजा 98,000च्या जवळपास ज्यांचा ऑल इंडिया रँक येऊ लागला त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये MBBS मिळण्याचे चान्सेस आहेत NTB कॅटेगरीसाठी. सोबतच NTCचं जर आपण पाहिलात तर NTCसाठी पण अराउंड 50,600च्या जवळपास जो आहे तो तुमचा ऑल इंडियाचा जो कट ऑफ आहे तो जातो. ओके, आपण इथं जर पाहिला तर SC STच्या नंतर जो आहे तो NTBचा जो कट ऑफ आहे तो सगळ्यात ही आहे, VGच्या जवळपेक्षा पण जास्त आलेली दिसतो तो तुम्हाला. ओके, NTDसाठी जर बोलायचा विचार केला तर तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तो अराउंड 50,700च्या जवळपास जर असेल किंवा तुम्ही जर त्याच्या आत असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBSचा नंबर शुअर लागून जाईल. ओके, ते जर OBCच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर OBCचा जर विचार केला तर OBCमध्ये तुम्हाला अराउंड OBCचा जर विचार केला तर अराउंड जर तुमचा 48,000च्या जवळपास जर ऑल इंडिया रँक येत असेल किंवा त्याच्या आत जर येत असेल तर तुमचा इझिली MBBS गव्हर्नमेंटला जो आहे तो नंबर लागून जाईल. AWSचा जो आहे तो 69,400 किंवा आपण 70,000च्या आत जेवढे विद्यार्थी आहेत AWSचे त्यांचा हा जो आहे तो शॉर्ट MBBS गव्हर्नमेंटसाठी नंबर लागू शकतो. त्यामुळे काही टेन्शन विचार करण्यासारखं नाही आहे. जर आपण ह्याच्या बाबतीत पाहिलं SCBCच्या जर बाबतीत पाहिलं तर जर SCBCच्या विद्यार्थ्याचा जर ऑल इंडिया रँक हा 56,000च्या आत जर असेल तुमचा MBBSला 100% गव्हर्नमेंटला नंबर लागून जाईल, त्यात काही हे नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांचे जे ऑल इंडिया रँक जे आहेत अराउंड याच्या आत आहेत ते गव्हर्नमेंटसाठी शॉर्ट तुमचा MBBSला नंबर जाऊ शकतो. ओपन SC ST जेवढे विद्यार्थी असतील आता सांगितल्याप्रमाणे. अच्छा, ठीक आहे, आपण जरा इथं प्रायव्हेटसाठी बघूयात. प्रायव्हेट MBBSचा जर विचार केला तर ओपनसाठी जो आहे तो अराउंड 85,000 ते 86,000 जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुमचा जो नंबर आहे तो शॉर्ट MBBSला लागून जातो. SC कॅटेगरीचा जर विचार केला तर अराउंड 1,76,000च्या आत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल 76 किंवा 76,000च्या जरी आत असेल तुमचा ऑल इंडिया रँक तरी तुम्हाला MBBSला नंबर लागून जातो. ST कॅटेगरीच्या बाबतीत जर विचार केला तर अराउंड 3,70,000च्या जवळपास जर ऑल इंडिया रँक येत असेल शॉर्ट ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा जो नंबर आहे तो प्रायव्हेट MBBSला लागून जातो. विजेचा जो आहे तो आहे अराउंड 1,09,000 किंवा 1,01,000च्या जवळ ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक येत आहे विजे कॅटेगरीमधून त्यांचा शुअर MBBSला नंबर लागून जाईल. ओके, तर NTB या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर NTBचा जवळजवळ 1,45,000 इतक्यावर ऑल इंडिया रँक जर असेल तर तुमचा इझिली नंबर लागून जाईल सेमी गव्हर्नमेंटला. NTCच्या जर बाबतीत विचार केला तर अराउंड 86,000चा इथं तुम्हाला ऑल इंडिया रँक असेल तर इझिली तुमचा MBBS मिला नंबर जो आहे तो लागून जाईल. NTD 85,000च्या आत. जर OBCचे विद्यार्थी असतील तर OBCच्या विद्यार्थ्यांसाठी जर विचार केला आपण तर अराउंड OBCसाठी जो आहे तो अराउंड तुम्हाला 86,000 लागतो. NT आणि OBC आणि NTC या दोन्हीमध्ये जास्त डिफरन्स नाही आहे. तर इथं जर तुमचा ऑल इंडिया रँक जर 86,000च्या आत असेल तर तुमचा सेमी गव्हर्नमेंटला जो आहे तो MBBSला शॉर्ट नंबर लागून जाऊ शकतो. SCBCचा जर विचार केला तर 88,000 जो आहे
इतका ऑल इंडिया रँकच्या सर्व विद्यार्थ्यांचा जो नंबर आहे तो MBBSला लागून जाईल. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट BMSमध्ये जो आहे तो कॅटेगरी वाईज काय ऑल इंडिया रँकवर तुम्हाला गव्हर्नमेंट BMSला जो आहे तो नंबर लागू शकतो हे पाहूयात. तर गव्हर्नमेंट BMSचा जर विचार केला, ओपनचे जर विद्यार्थी आहेत त्यांचा जर विचार केला तर त्यांना अराऊंड 1,44,000च्या जर त्यांचा ऑल इंडिया रँक येत असेल तर त्यांचा इझिली गव्हर्नमेंट BMSला नंबर लागून जाईल. SC कॅटेगरीसाठी जर विचार केला तर 2,46,000च्या आत जेवढे विद्यार्थी आहेत SCचे त्यांचा गव्हर्नमेंट BMSला नंबर जो आहे तो शॉर्ट लागून जाऊ शकतो. ST कॅटेगरीसाठी जर तो आहे अराऊंड 4,39,000 इतक्या ऑल इंडिया रँकवर जो आहे तो तुमचा गव्हर्नमेंट BMSला जो आहे तो नंबर लागून जाईल. VJ कॅटेगरीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अराऊंड 1,58,000 पर्यंत जो आहे तो तुमचा ऑल इंडिया रँक जर येत असेल तर विजेच्या विद्यार्थ्यांचा जो गव्हर्नमेंट BMSला नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. ओके, NTBचा जर विचार केला तर अराऊंड 2,08,000च्या जवळपास जितके विद्यार्थी आहेत त्यांचा गव्हर्नमेंट BMSला जो आहे तो नंबर लागून जाईल. ओके, NTBसाठी जर विचार केला तर 2,08,000. NTC कॅटेगरीचा जर विचार केला तर अराऊंड 1,34,000च्या आत जे एवढे विद्यार्थी आहेत त्यांचा ऑल इंडिया रँक 1,34,000च्या आत आहे. ज्यांना गव्हर्नमेंट BMS घ्यायचा आहे त्यांचा शॉर्ट जो आहे तो नंबर गव्हर्नमेंट BMSला लागून जाईल. NTDचा जर विचार केला तर अराऊंड 14,500 1,25,000च्या आत जे ऑल इंडिया रँकवाले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे NTDमध्ये जो आहे तो नंबर लागण्याचे चान्सेस आहेत गव्हर्नमेंटसाठी. OBCचा जर विचार केला तर OBCचा जो आहे 1,40,000च्या आत जेवढं ऑल इंडिया रँकवर तुम्हाला गव्हर्नमेंट BMS भेटण्याचे चान्सेस आहेत. AWS कॅटेगरीसाठी जर पाहिला तर गव्हर्नमेंटचा जो हा कट ऑफ जाईल अराऊंड 1,44,000 किंवा 1,25,000 जरी म्हणलात आपण तरी काही प्रॉब्लेम नाही. 1,25,000च्या आत जेवढे EWSचे विद्यार्थी आहेत म्हणजे BMS गव्हर्नमेंटसाठी ट्राय करतात ते शुअरली त्यांना BMS गव्हर्नमेंट जे आहे ते मिळून जाईल. SCBC कॅटेगरीसाठी जो आहे तो गव्हर्नमेंट BMSचा जो कट ऑफ आहे तो अराऊंड 1,44,000 किंवा 45,000च्या इतका होण्याचे चान्सेस आहेत. ओके, प्रायव्हेट BMSचा जर कट ऑफ पाहिला तर तो आहे अराऊंड ऑल इंडिया रँक जर असेल ओपन कॅटेगरीसाठी जो ऑल इंडिया रँक आहे प्रायव्हेट BMSसाठी तो अराऊंड 4,25,000च्या आत जर असेल तर तुमचा इझिली प्रायव्हेट BMSला नंबर लागून जातो. SC कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर अराऊंड जर 4,59,000च्या आत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुमचा प्रायव्हेट BMSला जो आहे तो नंबर लागून जातो. ST कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर अराऊंड 6,04,000च्या जवळपास तुमचा जो आहे तो ऑल इंडिया रँक जर असेल तर तुमचा प्रायव्हेट BMSला नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. VJ कॅटेगरीसाठी पाहिलं तर अराऊंड 4,23,000चा जो आहे ऑल इंडिया रँकच्या आतील सर्व विद्यार्थ्यांचे प्रायव्हेट BMSला नंबर लागून जाईल. NTB कॅटेगरीसाठी अराऊंड 4,51,000च्या आतले सर्व विद्यार्थी जे आहेत ते प्रायव्हेट BMSला एलिजिबल आहेत किंवा त्यांचा नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. ओके, NTCसाठी जर पाहिलं तर अराऊंड 4,26,000च्या आत तुमचं जर ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला शुअरली BMS प्रायव्हेट जे आहे ते लागून जाईल. NTDचा जर विचार केला आपण तर अराऊंड 4,22,900 इतका जर ऑल इंडिया रँक येत असेल NTDसाठी तर तुमचा नंबर जो आहे तो प्रायव्हेट BMSला लागून जाईल. OBC कॅटेगरीसाठी जर बघायचं झालं तर आपलं अराऊंड 4,27,000 इतका जर ऑल इंडिया रँक लागतो प्रायव्हेट BMSला जर तुमचा नंबर लागायचा असेल किंवा त्याच्या आत जर असेल तर तुमचा नंबर इझिली लागून जातो. ओके, आणि जर SCBCच्या बाबतीत पाहिलं तर अराऊंड 3,39,000च्या आत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुमचा इझिली तुमचा प्रायव्हेट BMSला जो आहे तो नंबर लागून जाऊ शकतो. त्यामध्ये मे बी एक 500 ते 1,000चं व्हॅरिएशन येण्याचे चान्सेस आहेत कारण की ह्या वर्षी जे आहे तर खूप सारे नवीन MBBS आणि BMSचे कॉलेजेस येऊ लागले त्यामुळे तुमचा जो कट ऑफ आहे तो मोस्टली कमी जास्त होण्याचे चान्स वाढेल कमी होईल का तर की काही इस्टॅब्लिश BMS कॉलेजेसमध्ये आणि MBBSच्या कॉलेजेसमध्ये सीट वाढलेले आहेत ऑलरेडी जुन्या कॉलेजेसमध्ये आणि नवीन कॉलेजेसमध्ये आहेत ते काही ॲड झाले त्यामुळे जे आहे तुमचा ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो खाली येण्याचे चान्सेस आहेत. गव्हर्नमेंट BDSचा जर विचार केला तर गव्हर्नमेंट BDSला किती ऑल इंडिया रँकवर कॅटेगरीनुसार जो आहे तो नंबर लागू शकतो आपण पाहूयात. ओपन कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर अराऊंड 97,000च्या आत जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल
तर तुमचा इझिली गव्हर्नमेंट BDSला जो आहे तो नंबर लागण्याचे चान्सेस असतात. SC कॅटेगरीचा जर विचार केला तर तिथं अराऊंड 2,35,000च्या आत तुमचा जो आहे ते गव्हर्नमेंट BDSला नंबर लागण्याचे चान्सेस असतात. STमध्ये जर तोच पाहिलात गव्हर्नमेंट BDSचा जर ऑल इंडिया रँक आहे तो अराऊंड 4,92,000च्या आत जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट BDSला इलिजिबल किंवा तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस असतात. विजय कॅटेगरीचा जर विचार केला तर अराऊंड 1,75,000च्या आत ऑल इंडिया रँक जर येत असेल तुमचा तर इझिली तुमचा BDS गव्हर्नमेंटसाठी जो आहे तो नंबर लागून जाईल. NTBचा जर विचार केला तर NTBला अराऊंड 2,81,000च्या आत जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर गव्हर्नमेंट BDS भेटण्याचे चान्सेस आहेत. ओके. NTCच्या जर बाबतीत विचार केला तर अराऊंड 1,19,000च्या आत किंवा 20,20,000 जर म्हणलं 1,20,000च्या आत जरी तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर इझिली तुम्हाला जो आहे तो गव्हर्नमेंट BDSला नंबर लागण्याचे चान्सेस असतात. NTDच्या जर बाबतीत विचार केला तर अराऊंड तर 1,32,000च्या जवळपास जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुमचा इझिली BDS गव्हर्नमेंटला जो आहे तो नंबर लागून जाईल. ओके. OBCचा जर विचार केला तर अराऊंड 1,20,000च्या आत जेवढे OBCचे कॅन्डिडेट आहेत त्यांना गव्हर्नमेंट BDSसाठी चान्सेस आहेत, लागू शकतो त्यांचा नंबर. आणि EWSचा जर विचार केला तर अराऊंड 1,14,000 किंवा 15,000 जवळपास जेवढेही EWSचे विद्यार्थी आहेत त्यांना गव्हर्नमेंटसाठी BDSला ट्राय करतात त्यांचा इझिली नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. SCBCचा जर बाबतीत विचार केला तर अराऊंड 1,30,000च्या आत जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थीचा नंबर लागण्याचे चान्सेस असतात. जर प्रायव्हेट BDSचा जर विचार केला तर आपण तर 5,05,000च्या आत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुमचा प्रायव्हेटमध्ये जो आहे तो BDSला नंबर लागू शकतो. SCसाठी जर विचार केला तर 5,800च्या आत जेवढे विद्यार्थी आहेत इतका जर ऑल इंडिया रँक असेल तुमचा तर तुम्हाला इझिली प्रायव्हेट BDSला जो आहे तो नंबर लागू शकतो. ST कॅटेगरीसाठी जर विचार केला तर आपण तर अराऊंड 7,66,000च्या जवळपास जो आहे तो ऑल इंडिया रँकवर तुम्हाला BDS भेटण्याचे चान्सेस आहेत. विजय कॅटेगरीसाठी तोच जो आहे तो BDSचा जो कट ऑफ आहे तो अराऊंड 4,83,000 इतका जातो. NTB कॅटेगरीसाठी जर ऑल इंडिया रँक अराऊंड 5,48,000 किंवा 49,000 पण म्हणू शकतो. 5,49,000 जरी ऑल इंडिया रँक येत असेल तरी इझिली NTBच्या विद्यार्थ्याला जे आहे ते प्रायव्हेटमध्ये BDS भेटण्याचे चान्सेस आहेत. NTC कॅटेगरीच्या बाबतीत जर बोलायचं असेल अराऊंड 5,60,000च्या आत जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला इझिली BDS प्रायव्हेटसाठी जो आहे तो नंबर लागून जाईल. NTEच्या जर बाबतीत विचार केला तर आपण 5,04,000च्या जवळपास जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला इझिली प्रायव्हेट BDS जे आहे ते भेटून जाईल. OBC कॅटेगरीचा जर बाबतीत विचार केला तर अराऊंड 5,10,000च्या इतका जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला इझिली जे आहे ते प्रायव्हेट BDS जे आहे ते लागून जाईल. SCBC कॅटेगरीच्या बाबतीत जर विचार केला तर आपण तर जवळपास 5,61,000च्या जवळपास जो आहे तो ऑल इंडिया रँक राहण्याचे चान्सेस आहेत SCBCसाठी. इतक्या ज्या विद्यार्थ्यांचा जो ऑल इंडिया रँक येत असेल 5,61,000 तर त्यांना इझिली प्रायव्हेट BDSला जो आहे तो नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. तर आपण जे आहे ते किती ऑल इंडिया रँकवर जे आहे तर कॅटेगरीनुसार मला चान्सेस आहेत की गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये MBBS BDS किंवा BMSला जो आहे तो नंबर लागण्याचे पाहिलेला आहे. तर जर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील किंवा तुम्हाला जर आमच्याकडे पेड काउन्सिलिंगला जॉईन करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण आता पाहिलं कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँकवर जे आहे ते गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS BDS BMSला जो आहे तो नंबर लागू शकतो. तर ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंगला जॉईन करायचं आहे त्यांनी आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करावा. जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून पण विचारू शकतात. आणि अशाच माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.